शांतीचा संदेश देणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि त्यागाची वैराग्याची शिकवण जगाला देणारे जगद्गुरु तुकोबाराया, दोन्ही संत अद्भुत आहेत। दोघांच्या चरित्रातून खूप काही शिकावा आपण, खूप काही आहे। काल तर एक वाक्य मी तुमच्या सोबत संवाद करत असताना बोलले, पतिव्रता माऊलीची ताकद एवढी मोठी आहे की विश्वाचा मालक जगद्गुरु तुकोबारायांच्या आईला म्हणतो, आई काहीतरी माग। आई म्हणते, माझ्या मालकानं सांगितलंय का देवाला काही मागायचं नाही। देवा एक वेळा तुझं ऐकणार नाही, पण माझ्या मालकाचं ऐकल्याशिवाय राहणार नाही। याच्यातून तुम्ही काल काय घेतलंय हे तुम्हाला ठाऊक आहे। विश्वाचा मालक म्हणतो, ठीक आहे मा, तू नको मागू मला, मी तुला मागतो, तू देशील काय? ती माऊली म्हणते, देवा मला शक्य झालं तर तुला देईल। आई अवघड काही नाही मागणार, खूप सोपं मागणार आहे, फक्त तू देऊ शकतीस ते मला, आणि तूच देऊ शकती, दुसरं कोणी देऊ शकत नाही। विठुराया मागून तर पहा, तुला काय हवंय? विश्वाच्या मालकानं मागितलं, आई 9 महिने तुझ्या पोटात राहण्याची संधी मला दे। 9 महिने 9 दिवस। म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्मच तू काशी आले, अशी वैराग्याची शिकवण देणारे साक्षात जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्माचा साक्षात अवतार। तसंच शांती हा गुण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये किती मोलाचा आहे। त्या सद्गुणांची जगाला ओळख करून देण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपानं अवतरित झाले। आणि नाथ महाराजांच्या पूर्ण चरित्रामध्ये शांती विशेष आपल्याला पाहायला मिळते। जगामध्ये असा माणूस शोधून सापडणार नाही की ज्याला राग येत नाही। एवढ्या सगळ्या भरलेल्या लोकांच्या मध्ये विचारलं ना, खरं सांगा प्रामाणिकपणे रागच येत नाही, एकानं तरी हात उंच करावा, आणि जे हात उंच करल त्याच्यावर पहिलाच प्रयोग होईल। मग म्हणून शब्द फार महत्वाचा आहे, प्रामाणिकपणे हात उंच करावा। राग येत नाही असा माणूसच नाही, पण ज्या रागावरती ज्यांनी ताबा मिळवला, नाथांना राग यावा याच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण त्या प्रत्येक प्रयत्नाला, दृष्ट व्यक्तीच्या प्रयत्नाला अपयश, आणि स्वतःमध्ये जो गुण आहे त्या गुणाचा बचाव, त्याला अधिक विकसित करण्याचं काम शांतीब्रह्म एकनाथ महाराज। असा परिणाम झाला त्या शांतीचा, त्या शांततेचा। विश्वाचा मालक नाथांच्या घरी घरकाम करण्यासाठी आला। द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथारी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथारी।
द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. विश्वाचा मालक 36 वर्ष कावडीनं पाणी भरतोय, साधारण गोष्ट नाहीये. आणि काल नाथषष्ठीचा सोहळा होता. 36 वर्ष केवळ भगवंतानं पाणी भरलं नाही, आजही भगवान परमात्माची कावड नाथांच्या रांजणामध्ये जेव्हा पडते ना, त्याच्याशिवाय तो रांजण भरत नाही. आजही षष्ठीच्या दिवशी नाथांच्या रांजणामध्ये विश्वाच्या मालकाची एक कावडभर पाणी तिथे पडतंय. जगाला शांतीचा संदेश देणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, खूप सुंदर आणि विस्तृत चरित्र आहे त्यांचं. नाथांना स्मरण करून आपण रामकथेला सुरुवात करणार आहोत. कारण नाथांच्या जीवनातला शांततेचा आणि रामरायाच्या जीवनातले शांतता आणि संयम या दोन्ही गोष्टींचा संबंध आहे. रामकथेचा आणि नाथ महाराजांचा काय संबंध आहे, तर नाथ महाराजांनी भावार्थ रामायणासारखा पवित्र ग्रंथ निर्माण केलेला आहे की आजही त्या भावार्थ रामायणावर महाराष्ट्रीयन माणसाची एवढी प्रचंड श्रद्धा आहे की गावामध्ये 8-8, 10-10 महिने, वर्ष किंवा 6-6 महिने रामकथेचं सत्र चालतं. 6 महिने. ज्याला 6 महिने शक्य नाही, सप्ताह अगदी इकडे काय म्हणतात ना की नांदेडचा भाग, सोलापूरच्या अलीकडे परंडा वगैरे, धाराशिव या भागामध्ये आजही लक्ष्मण शक्तीची पारायणं असतात. रात्र लोक लक्ष्मण शक्तीचं वाचन करतात. आजही लोक नाही 14 वर्ष 14 दिवसाच्या वनवासाला जातात, आजही जातात. किती प्रचंड श्रद्धा आहे. भावार्थ रामायण लिहित असताना नाथांना कळालं आपलं अवतार कार्य संपत आलेलं आहे. शिष्यमंडळी बोलली, भाविक भक्त बोलले, म्हणे नाथ बाबा अवतार कार्य संपलं म्हणताय पण अजून ग्रंथ पूर्ण नाही झालेला. नाथ महाराज म्हटले, उर्वरित ग्रंथाचं पूर्ण करण्याचं काम आपला गावबुवा करल. गावबुवा कोण तुम्हाला सांगते? रोज घरात आईला पुरणाची पोळी मागणारं पोर. आई पुरणाची पोळी दे. पुरणाच्या पोळीशिवाय त्याला कसलाही छंद नाही, अभ्यास शून्य आहे, बुद्धी मंद आहे, कुठल्या कामाचं नाही, फक्त खायला 1 नंबर आहे. आई म्हणते, बाळा रोजच पुरणाची पोळी तुला कुठून देऊ? तुला रोजच पुरणाची पोळी हवी असेल तर नाथांच्या वाड्यात राहा, जमते तेवढी सेवा कर. नाथांच्या घरी रोज पुरणाची पोळी तयार होते. फक्त पुरणाच्या पोळीच्या आशेनं नाथांच्या वाड्यात झाडू मारण्यासाठी किंवा काय जमेल ते काम करण्यासाठी मंद बुद्धीचा मठ्ठ असा असणारा गाऊवा की जो फक्त खाऊन पडत होता, नाथ महाराज म्हणतात तो ग्रंथ पूर्ण करल. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, ज्याची बुद्धी मंद आहे तो कसा बरं ग्रंथ पूर्ण करणार? पण संतांच्या कृपेचा, संतांच्या स्पर्शाचा, संतांच्या संगतीचा आणि संतांच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाचा प्रभाव असा असतो की अगदी मतिमंदला सुद्धा अति हुशार बनवण्याचं काम संतांचे स्वर, संतांचे शब्द, संतांचा आशीर्वाद, संतांचा स्पर्श करत असतो. आणि कथेच्या पहिल्या दिवसापासूनच नाही तर स्वर्गीय साहेबांच्या पासनं कोल्हे परिवाराला साधू संतांचे प्रचंड आशीर्वाद आहेत. त्याच आशीर्वादाचा प्रभाव आज त्यांच्या जीवनातला हा जो यशस्वी प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये गोरगरिबांची सेवा करण्याचा हा अंतकरणातला जो भाव आहे, तर ही सगळं चांगुल पण हृदयामध्ये जे टिकून आहे ना, तर तो सत्संगाचा प्रभाव आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली सेवा आणि वाडवडिलांपासून आलेली आहे. काही गोष्टी रक्तात याव्या लागत असतात, तर रक्तामध्ये प्राप्त झालेलं सेवा हा भाव, मग ते संत सेवा असेल, ते जनसेवा असेल, ते गोसेवा असेल, ते दीन दुबळ्यांची सेवा असेल, तुटक्या फाटक्या दीन लोकांसाठी आधार बनणं असेल, त्यांना मायेचा हात फिरवणं असेल, या सगळ्या गोष्टी या परिवाराकडनं शिकाव्यात आपण. तर संत मंडळीच्या आशीर्वादानं, महात्म्याच्या आशीर्वादानं या जगामध्ये जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही.
संत कृपा काय करत नाही दादा, कल्पनेच्या पलीकडल्या काही गोष्टी घडून जात असतात। जर माणसाचे विचार शुद्ध आणि संतांच्या सांगण्याप्रमाणे जर जीवन जगण्याची पद्धत असेल, कल्याण होईल आपलं। जय हो, जय हो। वाजवा, माईकमध्ये वाजवा। माझी विनंती आहे, आमच्या पारसे बाबांसाठी एकदा पण टाळी वाजवा। फार सुंदर वाजवतात तसं नाही, फार छान, क्या बात है, जय हो। आता आपण काल जिथे आपलं कथासत्र थांबलं तिथून पुढे कथेला घेऊन जाणार आहोत। नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सगळ्या अद्भुत आणि दिव्य गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। नाथांच्या षष्टीचा सोहळा आजही पैठण नगरी प्रचंड गच्च भरलेली आहे। लाखो करोडो भाविक नाथांच्या नामाचा गजर करतायत आणि आज नाथ महाराजांची षष्टी सोहळा काल तर झाला, पण आज आवर्जून उल्लेख करण्यापाठीमागे एकच उद्देश आहे की नाथांचे गुरु आहेत जनार्दन स्वामी महाराज। आणि आजच्या कथासत्रामध्ये परमपूज्य परमादरणीय रमेश गिरीजी महाराज, ते सुद्धा संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम, म्हणजे गुरूंच्या नामाचं साम्य इथे आहे, त्या कारणानं मी आवर्जून आज नाथ महाराजांचा उल्लेख केलेला आहे। समर्थ सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल, जय हो। तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथ महाराजांच्या चरणावरती वंदन. राम